Hello friends, today we are going to learn our second poem, Unit 1.3, Basketful of Moonlight, page number 17. Stanza first. Friends, did you like to hear bedtime stories? Or who tells you these stories? Did you chat with your father in your free time? Or I can say that who do you like most in your family? Your father or your mother? Your answers may be different. तुमची उत्तरं कदाचित वेगवेगळी असतील. परंतु तुमच्यापैकी बऱ्याच मुलांच्या भावना कदाचित सारख्या असतील. So, we are going through our poem. It's Unit 1.3, page number 18, Basketful of Moonlight. O moon, give me moonlight, basketful or 2 baskets full with seeds of moonlight. From the city to my village, on the sides of the path, I want to sow many small, small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its path. It becomes dark on its way back, as my village is quite far. The road is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. When my father returns home, I am asleep. The poet, as a child, asking for moonlight, and he wants the seeds of moonlight in plenty. कवी हा लहानसा एक मुलगा आहे आणि त्याला हा चंद्रप्रकाश हवाय, खूप प्रमाणात चंद्रप्रकाश हवाय. त्या संदर्भात तो म्हणतोय, द चाइल्ड डेस्परेटली नीड्स द सीड्स ऑफ मूनलाइट टू सो देम ऑन बोथ साइड्स ऑफ द पाथ फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. द चाइल्ड डेस्परेटली नीड्स द सीड्स ऑफ मूनलाइट टू सो देम ऑन बोथ द साइड्स ऑफ द पाथ फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. Because every day many people go to the city to earn their wages. Wages म्हणजे रोजगार. As the village is far away from the city, when the villagers come back in the evening, it is almost dark and late to reach back. The path or the route is very difficult and dangerous, as many poisonous creatures like snakes and scorpions are there in the way. And there is no vehicle to bring them safely. रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्याला ही चंद्राच्या प्रकाशाच्या बिया का पेरायच्या आहे, तर गावामधनं शहरामध्ये बरेचसे लोक रोजगार मिळवण्यासाठी जात असतात. आणि हा रोजगार मिळवल्यानंतर किंवा काम पूर्ण झाल्यानंतर ते ज्यावेळेस गावी परत येतात, तोपर्यंत त्यांना खूप उशीर झालेला असतो, तोपर्यंत खूप अंधार पडलेला असतो. रस्त्यामध्ये अनेक विषारी प्राणी त्यांना भेटत असतात, सापडत असतात. आणि इतर कुठलंही वाहन हे गावामध्ये त्यांना येण्यासाठी उपलब्ध नसल्यामुळे हा सबंध रस्ता, हा पूर्ण रस्ता त्यांच्यासाठी अतिशय धोकादायक झालेला असतो. सो द पोएट इज सेइंग दॅट द पाथ ऑर रूट इज व्हेरी डिफिकल्ट अँड डेंजरस, ॲज मेनी पॉयझनस क्रिएचर्स लाईक स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स आर देअर इन द वे, अँड देअर इज नो व्हेकल टू ब्रिंग देम सेफली टू देअर होम्स. They have to come to walk only, by walk only, facing all these difficulties. या गावातल्या लोकांना त्यांचं काम आटोपल्यानंतर गावी पायी यावं लागतं आणि पायी येताना त्यांना रोज या अशा संकटांना सामोरं जावं लागतं. The father of the child is also going to the city for work, who comes late at night in that darkness. The child is asleep when his father comes back at night. And that is why the child wants many small moons on the way to illuminate the path to his village. Illuminate, उजळून टाकणे. He really cares for his father. या कवीचे वडील देखील शहरामध्ये कामासाठी जात असतात. त्यांना रोज रात्री घरी परतायला खूप उशीर होतो आणि तोपर्यंत हा मुलगा, हा कवी, हा झोपलेला असतो. त्यामुळे या मुलाला
त्या वडिलांचा रस्ता, परतीचा रस्ता उजळवून टाकण्यासाठी म्हणून हा चंद्र हवाय. या चंद्राची छोटी छोटी झाडं हवी आहेत. आणि ही झाडं कशी तयार होणार आहेत? तर चंद्राच्या बियांमधून. म्हणून हा कवी त्या चंद्राच्या बिया मागतोय. And he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me a basket full of moonlight on loan. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. आणि या मुलाचे वडील जे आहेत ते वडील सुद्धा खूप सकाळी लवकर जात असतात कामानिमित्त बाहेर. त्यावेळेसही हा कवी झोपलेला असतो. त्यामुळे हा कवी त्या चंद्राला म्हणतोय की तुझ्या या ज्या छोट्या छोट्या बिया आहेत त्या मला दे. कारण या लावल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला ज्यावेळेस उजेड पडेल, रस्ता ज्यावेळेस उजळलेला असेल, त्यावेळेस माझे वडील हे पटकन घरी येऊ शकतील. आणि कदाचित ते जर घरी लवकर आले तर मी झोपताना बेड टाईम स्टोरीज, आपण जो मगाशी विषय घेतला होता, की अशा पद्धतीने बेड टाईम स्टोरी, झोपतानाच्या या कविता किंवा या गोष्टी मी त्यांच्याकडनं ऐकू शकेल. ओ मून, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मूनलाईट ऑन द साइड्स ऑफ द पाथ. चंद्राकडे याच बिया हा कवी परत परत मागतोय. द पोएम इज रिटन बाय सुनील शर्मा. ही कविता सुनील शर्मा यांनी लिहिलेली आहे. ही मूळ डोगरी या भाषेमध्ये लिहिलेली आहे. डोगरी ही भाषा जम्मू काश्मीर येथली स्थानिक भाषा आहे. तिथे खूप जास्त प्रमाणामध्ये ही भाषा बोलली जाते. आणि या स्थानिक भाषेमधली ही कविता नंतर इंग्रजीमध्ये रूपांतरित करून ही आता आपण अभ्यासत आहोत. स्टुडंट्स, डेव्हलप युअर रीडिंग स्किल ऑल्सो व्हाईल आय एम रीडिंग द एक्सप्लेनेशन्स. कविता आधी स्पष्ट करून झालेली आहे. आपल्या मातृभाषेमध्ये आपल्याला ती कळालेली आहे. आता इथून पुढे त्याच संदर्भातली काही वाक्य मी वाचणार आहेत. माझ्यासोबत तुम्ही वाचून त्या संदर्भामध्ये प्रॅक्टिस करायची किंवा तशी प्रॅक्टिस करायची आहे. द पोएट फर्दर ॲड्स दॅट इज फादर हू कम्स लेट ड्यू टू द डार्कनेस while he, means that child, is asleep, goes to work early in the morning while the child is still sleeping. In both conditions, the child is unable to meet his father. He wants to listen to the fairy tales and the stories about the world. He wants to pass quality time with his father. He wants his father to come back early in the evening, so he wants basket full of moonlight from the moon. He is ready to pay for it. He wants it on loan because he wants his father with him entirely and safely.